तिकडे पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दरवर्षीप्रमाणे जवळपास 7 वाजण्याच्या सुमारास विसर्जन केलं जातं। मात्र यंदा त्याला काहीसा वेळ लागणार आहे। दगडूशेठ गणपतीच्या पुढे सार्वजनिक मंडळांचे बाप्पा असल्यामुळे मुख्य मिरवणुकीत ते सहभागी व्हायला वेळ लागला। आता सध्या दगडूशेठ बाप्पा हा लक्ष्मी रोड चौकात असल्याची माहिती मिळतेय। मंदार गोंजारी आमचे पुण्याचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मंदार, दगडूशेठ हलवाईचे बाप्पा आहेत, त्यांचा विसर्जन सोहळा कधीपर्यंत पार पडणार आहे आणि पुण्यात सध्या या विसर्जन मिरवणुकांच्या दृष्टीने काय काय घडामोडी घडतायत? रेश्मा, पुण्याची विसर्जन मिरवणूक यावेळीची काहीशी रेंगाळली असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण 7 वाजलेले आहेत आणि आत्ता या ठिकाणी अखिल मंडई गणपती अलका चौकामध्ये काही वेळामध्ये दाखल होतो आहे। त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे। दगडूशेठला अलका चौकामध्ये यायला किमान आणखी अर्धा तास लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर इतर काही मंडळं आहेत आणि त्यामुळे ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती दुपार उलटून गेली तरी संपेल अशी चिन्ह नाहीत, किंबहुना संध्याकाळ होईल। पुण्यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त जी मिरवणूक आहे ती 32 तास चाललेली आहे, परंतु यावेळी हे सगळे रेकॉर्ड्स तुटतात की काय अशी शक्यता वर्तवली जाते आहे, कारण अजूनही अनेक शेकडो मंडळ विसर्जनाच्या रांगेमध्ये आहेत। एका बाजूला रात्री 12 वाजता डीजे बंद झाला तरी ढोल ताशा आणि नगारे सुरूच होते, मात्र आज सकाळी 6 वाजता डीजे पुन्हा सुरू झाले आणि टिळक रस्त्यावरून जी मंडळं येत आहेत त्यांच्याकडून डीजेच्या साह्याने त्यांच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून बाप्पांना निरोप दिला जातोय। आणि दुसरीकडे लक्ष्मी रस्त्यावरून येणारी जी मंडळं आहेत ती पारंपरिकरित्या ढोल ताशांच्या गजरामध्ये निरोप देत आहेत। हा आपण सुंदर असा भक्तिरथ बघतो आहोत। या मंडई गणपती मंडळाची शारदा आणि गजाननाची मूर्ती, पुण्यामध्ये ही मूर्ती अतिशय सुंदर मानली जाते, वेगळी अशी मूर्ती आहे। विष्णू आणि पार्वतीच्या मुद्रेमध्ये असलेली शारदा आणि गजाननाची ही मूर्ती आहे या ठिकाणी, आणि त्यावरती उभारलेला भक्तिरथ आहे। पांडुरंग, तुकाराम आणि इतर संत अशा प्रकारे साकारलेला हा भक्तिरथ आहे। हा काल रात्रभर अशाच प्रकारचे देगावे रथांच्या माध्यमातून मंडळांनी सादर केले, लोकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। रात्रभर हा उत्साह पाहायला मिळाला। पहाट झालेली आहे, दिवस दुसरा उजाडलेला आहे, तरी या उत्साहामध्ये कोणत्याही प्रकारची कमी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मंडई गणपती या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या मंडईच्या पाठीमागे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे आणि तो गणपती अर्धा ते पाऊण तासाच्या दरम्यान या अलका चौकामध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे। या अलका चौकातून गणपती पुढे गेला की या गणपतीचं विसर्जन झालं असं मानलं जातं। रेश्मा, नक्कीच मंदार, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।